सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादामध्ये सापडलेले आहेत। त्यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे। तर संजय शिरसाट यांच्या विधानामुळेच शिवसेनेनं देखील आता समर्थन केलेलं आहे। संजय शिरसाट नेमकं काय म्हटलेले होते, त्यांच्या कुठल्या विधानामुळे वाद झालेला आहे पाहूयात। शिंदेंच्या मंत्र्यांमागे लागलेल्या वादाचं मोहोळ थांबण्याचं नाव घेत नाहीये। शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांना पुन्हा एकदा विरोधकांनी कोंडीत पकडले। अकोल्यात संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विधानामुळे ते चांगलेच अडचणीमध्ये सापडलेत। कामासाठी कितीही पैसे मागा, आपल्या बापाचं काय जातंय, सरकारचाच पैसा आहे असं विधान संजय शिरसाटांनी केलंय। मात्र संजय शिरसाटांना माहिती नसावं, सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा असतो, त्यांच्या बापाचं जात नाही, जनतेच्या बापाचं जातं असं म्हणत अंबादास दानवेंनी शिरसाटांवर टीकास्त्र डागलंय। तुम्ही मागे द्या, 5 कोटीचा असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मागा केलं नाही तर नावाचा संजय शिरसाट। आपल्या बाबतीत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा, कसं एवढी अक्कल आपण ठेवायची, काय करायचं? हीच मनोवृत्ती कलंकितपणा दाखवते, आपल्या भावना दाखवते, आपल्या मनात काय आहे दाखवतं की सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे। ही भावना जी आहे ना, आपलं काय जातं, आपल्या काय बापाचं जातं। अरे एक एक माणसाचा 1-1 रुपया टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असतं, हे राज्य बनत असतं। आणि म्हणून आपल्या बापाचं काय जातं, तुमच्या बापाचं जात नसेल पण जनतेच्या बापाचं जात आहे ना। आणि म्हणून ह्या असे जे शब्द आहे, आपल्या बापाचं काय जातं, म्हणजे जनतेशी यांना देणं घेणं नाही, जनतेला लुटा आणि अशा पद्धतीने जिथं जिथं द्यायचं ते द्या, ही मानसिकता याच्यातून दिसते। जितेंद्र आव्हाडांनी देखील शिरसाटांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। तर महायुतीचे मंत्री छगन भुजबळांनी मात्र शिरसाटांच्या वक्तव्यानंतर शिंदेंकडे बोट दाखवले। त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात विचारावं असं विधान भुजबळांनी केलंय। सरकारचाच पैसा आहे, ते थोडी खिशातला पैसा, खिशातला थोडी पैसा आहे, सरकारचाच पैसा। शिंदे गटाचे जे आहेत, एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाचे अजितदादा आहे। आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत, तर कोण काय बोलतं, कोण चुकीचं बोललंय, कोण एक चुकीची कृती केली, तर त्या नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब, शिंदे, अजितदादा यांनी ते पाहायचं ना की काय। संजय शिरसाटांच्या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले, तर शिवसेनेनं मात्र संजय शिरसाटांच्या विधानाचं समर्थन केलंय। शिरसाट यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचं म्हणत शंभूराज देसाईंनी संजय शिरसाटांची पाठराखण केली आहे। म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही मागा, जिथं वसतिगृहाची गरज असेल मुला मुलींच्या तिथं मी देतो। एक प्रत्येकाची मी काय म्हणतो त्याला पद्धती, बोलण्याची टोन थोडासा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो, त्या पद्धतीनं ते भावनेच्या भारात बोलून गेले। पण सत्तेची मस्ती किंवा पैशाची मस्ती किंवा असं काय त्यांच्या मनात नव्हतं, कारण मला मी संजय शिरसाट साहेबांना चांगलं ओळखतो, त्यामुळे मला वाटते त्यांचा उद्देश तसा नसावा। त्याआधीही शिरसाट वादात सापडले। त्यांच्या घरातला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये शिरसाटांच्या बाजूला असलेल्या एका बॅगेमध्ये पैसे असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता। वीट्स हॉटेल खरेदी प्रकरण तसंच संभाजीनगर MIDC जमीन प्रकरणात विरोधकांनी शिरसाटांवर गंभीर आरोप केले होते। दरम्यान हे वादाचं सावट शिरसाटांच्या भोवती घोंगावत असतानाच पुन्हा एकदा ते अडचणीमध्ये आले। शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।